नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। अलाणी जिल्हा परिषद शाळेत माजी सैनिकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप। जिल्हा परिषद मराठी शाळा अलाणी इथं संदीप गिरासे मित्र परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी आजी माजी सैनिक खानदेश रक्षक ग्रुप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक मोनिया गिरासे होत्या। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम सांगितले। विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर आवश्यक तेवढाच करून अभ्यास, वाचन आणि मैदानी खेळांना अधिक वेळ द्यावा असे आवाहन त्यांनी केले। विशेष म्हणजे मोनिया गिरासे यांनीही याच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले असल्यानं त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी आपले अनुभव शेअर केले। खानदेश रक्षक ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले। शिक्षण हीच यशाची खरी गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर आपले ध्येय निश्चित करावे असं त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून आपल्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे आणि गावाचं नाव उज्ज्वल करावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी खानदेश रक्षक ग्रुपचे कार्याध्यक्ष भूषण पवार, माजी सैनिक कैलास ठाकरे, कोमलसिंग गिरासे, भटू चौधरी यांच्यासह संदीप गिरासे, महेंद्र गिरासे, मिठेसिंग गिरासे, जयपाल गिरासे तसेच शिक्षिका चौधरी उपस्थित होत्या। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त, संस्कार आणि भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक भूषण पवार यांनी केले, तर आभार शिक्षिका चौधरी यांनी मानले। तालुक्यातील अलाणे गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेतील मुलांसाठी साहित्य वाटपचा हा उत्तम कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आयोजक संदीप गिरासे त्यांनी अतिशय मनापासून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दरवर्षी ते सामाजिक कार्यक्रम घेत असतात। त्याच पद्धतीने यावर्षी त्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना साहित्य वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम केलेला आहे। आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी सिंदखेडा तालुक्यातील खानदेश रक्षक संघाचे आजी माजी सैनिक व संरक्षण क्षेत्रातील कार्यरत सैनिक त्यांनी आमंत्रण देऊन बोलवले आहे। प्रमुख या कार्यक्रमासाठी उपस्थिती द्यावी अशी त्यांची आग्रहाची विनंती होती। खरोखर अतिशय कौतुकास्पद कार्यकारिणी आणि कामगिरी यांची आहे। या छोट्याशा गावामध्ये, जरी गाव छोटा आहे तरी या गावाचं नाव खूप उंचावलेलं आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये या गावातील शैक्षणिक पात्रता अतिशय उच्चतम वाढवून आपली यशोगाथा या गावाची प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे। आणि त्यांचा कदाचित हाच मानस असेल की या अलाणे गावाचं नाव कायम आणि कायम देशाच्या कुठेतरी हिस्सा बनावा आणि प्रगतीसाठी कुठेतरी मार्गदर्शन या गावातून चांगले विद्यार्थी घडावेत। आणि देशाची जे सैनिक आहेत त्यांना हे नेहमी बोलत असतात आणि या गावासाठी ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे। आता जिल्हा परिषद शाळेतील हे मुलं आज जरी लहान आहेत तरी भविष्यात येणाऱ्या काळात याच मुलांना देशाची जबाबदारी सांभाळायची आहे। म्हणून यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल हा त्यांचा उद्देश असावा असं मी गृहीत धरतो। खरोखर अतिशय उत्तम सत्कर्मामध्ये करीत असतात आणि या कार्यामध्ये त्यांनी आम्हाला सर्व संरक्षण क्षेत्रातील आजी माजी सैनिक, पोलीस क्षेत्रातील उपनिरीक्षक आप्पा भाऊ, संदीप भाऊ दोघांचे खूप मनापासून आभारी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माजी सैनिक ग्रुप जो इथे उपस्थित आहे, त्यांनी जी देशसेवा केलेली आहे त्या देशसेवा करून त्यांना जे काही मोलाचे मार्गदर्शन आणि ते सर्व राज्य फिरून आलेले आहेत, त्यांना नवीन नवीन प्रकारचा अनुभव आलेला आहे। आणि देश कार्याची सुरुवात आपले नवीन भविष्य, जे पिढी आपल्यासमोर उज्ज्वल भविष्य, उज्ज्वल पिढी उपस्थित आहे, त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल किंवा त्यांनी पुढे भविष्यात काय बनावं किंवा देशासाठी सेवा कशी केली पाहिजे या गोष्टीचं त्यांना त्यांच्या हस्ते आपण साहित्य वाटप करणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण साध्या तालुक्याच्या ठिकाणी जातो,
तरी काहीतरी म्हणजे स्तर गाठून तालुक्याच्या स्तरावर होतो. पण आज हे जे माजी सैनिक आहेत हे देशाचे सगळे राज्य फिरून आलेले आहेत. त्यांना वेगळे वेगळे प्रकारचे अनुभव, त्यांच्यावर वेगळे वेगळे प्रसंग आलेले आहेत. त्या प्रसंगाची अनुभूती घेऊन आणि आज देखील ते देशाचे एक हे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाने आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यानिमित्त ते इथं उपस्थित राहून आज देखील त्यांच्या रिटायरमेंट नंतर देखील त्यांच्या हातून चांगलं कार्य घडतंय, एक राष्ट्रीय सेवा घडते, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे असतात ना आठवणी, या काहीतरी मोर पिसासारख्या असतात, आठवणी या कधी हत्तीच्या पायासारख्या असतात, मनाच्या ओलसर भूमीवर ठसे उमटून जातात. आज मला माझा दिवस आठवतोय. 2001-2 साली मी देखील अशीच बसलेली होती इथं आणि ह्या शाळेतली विद्यार्थिनी माझी विद्यार्थिनी आहे. आता ज्ञानुभव आपण आम्ही सगळे इथे जो बसलेले सगळे जे उपस्थित सगळे या स्कूलचे आजी माझी विद्यार्थिनी आहेत. मी देखील अशीच बसलेली होती, पण कधी विचारही केला नव्हता आज किंवा मला प्रमुख अतिथी म्हणून या जागेवर बसायला भेटेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जीवनात काहीतरी स्वप्न गाठतो किंवा स्वप्न बघितलं ते अशक्य काहीच नाही. मी सांगते माझं ज्वलंत उदाहरण. इथंच मी 1ली ते 4थी शिकलेली आहे, 5वी ते 10वी चिरले कदाने आणि 11वी पासून तर TY पर्यंतचा प्रवास माझा SSPS कॉलेजमध्ये. कुणाला वाटत असेल आपण इंग्लिश मिडियमलाच गेलं पाहिजे आणि इंग्लिश मिडियम मध्ये चांगल्या फिया भरल्या किंवा तिथं चांगलं शिक्षण असतं. या शाळेत मला 1ली पासून ते 4थी पर्यंत प्रत्येक वर्षी माझं भाषण होत होतं आणि खेळातही काहीच कमी नाही. गुणवत्ता शिक्षणाची गुणवत्ता जी आहे खूप चांगली आहे. फक्त मन लावून अभ्यास केला पाहिजे. मला सगळेजण ओळखतात, मला ओळखतात की नाही? कोण आहे? पोलीस आहे, पोलीस. कोण आहे सांगा बरं. मी पण इथलीच आहे, माझं पण गाव हेच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आज ज्या पदावर आहे, माझ्या या शाळेचं जी म्हणजे पाया माझा ह्या शाळेत भक्कम झाला, त्यामुळेच मी आज या पदावर पोहोचली. ह्या शाळेचं ऋण मी कधीही कुठल्याही रूपातून फेडू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे इथं बसलेले आहेत ना, सगळेजण मोबाईल बघतात घरी. कोण कोण बघतं मोबाईल? सगळेच बघतात. सध्या आता जास्त आमचे मुंबईमध्ये स्कूलमध्ये नेहमी लेक्चर होत राहतात. सोशल मीडियामुळे मुलं खूप वेगळ्या वेगळ्या वळणावर जात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं पालकांचं दुर्लक्ष. रडायला लागला का मोबाईल देतो. स्वतः माझी मुलगी तिथे रडायला लागली आपण तिला मोबाईल देतो. पण या गोष्टीपासून जी आपली आकलन क्षमता आहे अभ्यास करण्याची ती कमी होते. जी जिज्ञासी वृत्ती आहे कुठलीही जाणून घ्यायची. पहिले आपण खेळत राहायचो, शालेय मैदानी शारीरिक खेळ खेळायचो, त्याच्यामध्ये आपण थकायचो, भूक लागायची, जेवण करायचो, वेळेवर जेवण करायचं, वेळेवर झोपायला. आता मोबाईलमुळे असं झालेलं आहे की ते 1-2 तास मुलं एकाच जागेवर बसलेले असतात. मोबाईलचे खूप गैरुपयोग आहेत सोशल मीडियावर. जेव्हा आपल्याला काही गोष्टी तुम्ही जेव्हा मोठ्या शाळेत जाणार 5वीला 10वीला, जेव्हा तुम्हाला काही इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा करायची त्यावेळेस मोबाईल अवश्य वापरला पाहिजे. मोबाईलचा चांगला देखील वापर आहे, पण सध्या स्थितीला तुम्ही ते कार्टून बघतात, काहीतरी चार्ली बॉबी नॉनी मॉनी काहीतरी असतं ते बघतात. त्याच्यामुळे मोबाईलमुळे आपली जी विचार करण्याची क्षमता आहे सर ती खूप कमी होते. सगळ्यात महत्त्वाचं मोबाईलचा वापर कमी केला गेला पाहिजे. व्यवस्थित सदृढ आहार घेतला गेला पाहिजे. आणि माझं यशाचं जर रस्ते म्हटलं तरी ही शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा अलाने. या शाळेचं खूप मोलाचं कार्य माझ्या शैक्षणिक वाट्यात आहे. त्यामुळे मी आज एवढ्या पदावर पोहोचली. 1ली ते 4थी इथं, 5वी ते 10वी चिरणे कदाने आणि 11वी पासून 15वी पर्यंत यशवंत विद्यालय प्लस मी DED केलंय सरस्वती अध्यापक विद्यालयाला. याच्या पलीकडे मी कुठेही बाहेर शैक्षणिक शिक्षणानिमित्त गेली नाहीये. इथं शिक्षण घेतली लोकांची जी आता इंग्लिश मिडियम मध्येच टाकलं गेलं पाहिजे, हॉस्टेललाच टाकलं गेलं पाहिजे. काही अशक्य नाही. आपण जर ठरवलं तर कोणत्याच गोष्टी अशक्य राहत नाही. सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. त्यासाठी आपल्या मनात जिज्ञासा पाहिजे आणि शिकण्याची आवड पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मला या माझ्या शैक्षणिक वाट्यात माझ्या आईवडिलांचं खूप मोलाचं मार्गदर्शन होतं, पण आज त्या माझ्या आयुष्यात नाहीये. ही सगळ्यात दुःखदायक घटना आहे. आज जर मी इथं आले असते तर माझ्या वडिलांना खूप प्राऊड फील झाला असता. माझी मुलगी ज्या शाळेत शिकत होती आज त्या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून गेलेली आहे. पण दुर्दैवाचं देवालय मला आईवडिलांची साथ तेवढीच दिली असेल. बाकी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपल्याला शैक्षणिक स्तरावर जर उंची गाठायची असेल तर स्वतःच्या मनात ध्येय ठरवलं पाहिजे. आपण जर